हॅलो, बोल की ग सीमा. अगं तुझं तर मला ना काय सांगूच नको. तुझं पोरग नाही राहत आणि तुला किती समजून सांगितलं तरी कळत नाही. दे ठेवून फोन. काय म्हणते ग सीमा? अहो काय म्हणायची ती म्हणती माझं पोरग राहत नाही. तिला कितीतरी वेळा म्हणलंय गावाकडे येऊन राहा, तर गावाकडे येऊन राहायला नको. त्यांना पाहिजे नुसतं शहरात आपण नवरा आणि पोरग. कसं ते बंद खोलीत पोरग राहायचं? दियाचा घडीभर बघायला मोबाईल की लगेच मोबाईल घेतला की ते पोरांनी करायचं काढा काढा. आणि मला म्हणते दोन दोन पोरण रानातलं घरातलं तू कसं काय हँडल करते. पण तिला माहित आहे का माझ्याकडे सासू सासरे येतं, दीर भाऊजाई आहेत, मी एकत्र कुटुंबात राहते. त्यांनी सकाळ संध्याकाळ पोरं घेतली तरी माझं काम आवरतं. ह्यांना नको एकत्र कुटुंबात राहायला, नको सासू सासरे आणि त्या पोराला बंद खोलीत कोंडायचं. पोरग कडा कडा करण नाही तर काय करण. आताच्या काही मुलींना ना सासू सासरे नकोच वाटतात. अहो ह्यांना घरात ना फक्त पोरग, नवरा आणि स्वतः एवढंच पाहिजे, दुसरं कुणी लागत नाही. आणि कसं राहीन ती पोरग? खरं तर पोरांचं ना पहिले मित्र आजी आजोबा असतात आणि ह्यांनी बनवलंय मोबाईलला मित्र. आणि कसं ती पोरग राहीन? मोबाईल घेतलं की करतय काढा काढा आणि मला सारखं फोन करते माझं पोरग राहीना माझं पोरग राहीना. कसं राहीन वो पोरग? खरंय तुझं. एकत्र कुटुंबाशिवाय घराला शोभा नाही. तू अगदी खरं बोललीस, मला पटलं.